हाय फ्रेंड्स, सुरुवातीलाच मी तुमचे मनापासून आभार मानते कारण ज्या प्रकारे तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट केला आहे आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे। आणि प्रत्येक वेळी असंच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, तुमच्या लाईक्स द्या, तुमचे कमेंट्स मला कळवा अशी मी तुम्हाला विनंती करते। आणखी एक छोटीशी गोष्ट मला तुम्हाला अशी सांगावीशी वाटत आहे की ज्यावेळेस तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करता त्यावेळेस जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार असेल तर अपलोड केल्या केल्या तुम्हाला त्याविषयी नोटिफिकेशन मिळते। तुमच्या अकाउंटमधून कोणत्याही प्रकारचे चार्जेस कट होत नाहीत, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रत्येक व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि जसं मी सांगितलं त्याप्रमाणे बेल आयकॉन, व्ह्यूज आणि कमेंट्स द्यायला पण विसरू नका। तर आज आपण आपला दुसरा व्हिडिओ चालू करणार आहोत जो आहे IV फ्लुइड टाइप्स विषयी। व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे। माझा पहिला प्रश्न आहे की मनुके रात्रभर पाण्यामध्ये टाकल्यानंतर सकाळी बघितल्यावर ते फुगलेले असतात, तर ते कशामुळे? माझा दुसरा प्रश्न आहे की तुम्हाला एक येणारी व्यवस्थित अंगठी आहे, तुम्ही आंघोळीला जाण्याच्या अगोदर ती अंगठी काढून ठेवली आहे आणि आंघोळीवरून आल्यावर जेव्हा तुम्ही ते घालण्याचा प्रयत्न करता तर त्यावेळेस ती पटकन बोटामध्ये जात नाही, हे का होतं? आणि माझा तिसरा प्रश्न आहे की ज्यावेळेस तुम्ही बीचवर जाता, पाण्यामध्ये खेळता आणि खेळून बाहेर आल्यानंतर तुम्ही जर तुमची स्किन बघितली तर ती एकदम ड्राय झालेली असते, तर हे का होतं? जर तुम्हाला उत्तर माहित नसेल काही काळजी करण्याची गरज नाहीये, कारण ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला ह्या टॉपिक मध्ये पुढे गेल्यानंतर मिळणार आहेत। तर टॉपिकला चालू करूया। प्रत्येक वेळेस जसं मी तुम्हाला सांगते की अगोदर आपल्याला काय करायचं आहे, कोणताही टॉपिक शिकण्या अगोदर आपल्याला आपलं बेसिक काय करायचं आहे, क्लिअर करायचं आहे। आणि इथं पण आपण तीच सुरुवात करूया। तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये बॉडी ही टोटल 60% पाण्याने बनलेली आहे। पाणी कुठं कुठं आहे? सेलच्या आतमध्ये, सेलच्या बाहेर आणि आणखी बऱ्याच ठिकाणी, ठीक आहे। पण हे जे पाणी आहे तर ह्या पाण्याचं काहीतरी स्पेसिफिक कार्य आहेत, फंक्शन्स आहेत बॉडीमध्ये। तर ते असे कोणकोणते फंक्शन्स आहेत? एक तर आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे तर ते रेग्युलेट करण्याचं हे पाणी काम करतं। आपल्या शरीरामध्ये जी काही घाण साचलेली आहे, जे काही वेस्ट प्रॉडक्ट आहे ते बाहेर टाकण्याचं काम करतं। आपले जे जॉइंट्स आहेत ते ल्युब्रिकेट करतं। आपल्या शरीरामध्ये जो ऑक्सिजन किंवा न्यूट्रिएंट्स आहे तर ते वाहून नेण्याचं काम करतं आणि ते सेलला प्रोव्हाइड करतं। त्यानंतर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे खनिज किंवा मिनरल्स आहेत तर ते सुद्धा ह्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात। तर जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यापेक्षा आणखी भरपूर फंक्शन्स तुम्हाला बघायला मिळतील। हे मी तुम्हाला काहीच फंक्शन सांगितलेले आहेत। तर मग आता काही कारणास्तव जर आपल्या बॉडीमधलं फ्लुइड कमी झालं तर त्याचे असे काय कारण आहेत की ज्याच्यामुळे फ्लुइड लॉस होऊ शकतो? तर जसं बघा, एखादा पेशंट आला आहे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट मधून, सिव्हिअर ब्लिडिंग होतीये त्या पेशंटला, म्हणजे व्हॉल्यूम कमी होणार। त्यानंतर सर्जरीमध्ये पेशंट आहे, ब्लिडिंग होतीये, गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहे ज्याच्यामध्ये ब्लिडिंग होतीये किंवा दुसरे काही हॅमरेज वगैरे होतोय पेशंटला, मे बी पेशंटला खूप उलट्या होत आहेत, जुलाब होत आहेत, डिहायड्रेशन मध्ये गेलेला पेशंट आलाय, तर ह्या सगळ्या पेशंटमध्ये तुम्हाला फ्लुइड लॉस झालेलं कळेल। तर जर फ्लुइड लॉस झालेला आहे तर हे बॉडीवर कसा ह्याचा इफेक्ट होईल किंवा हे बॉडीला कसं काही एफेक्ट करेल? तर पहिलं तर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स आपल्याला झालेला आढळेल। बॉडीवर हे प्रचंड प्रमाणामध्ये ही गोष्ट काय करती, ताण टाकती आणि त्याच्यामुळे बरेचदा आपल्या मेंदूचं जे कॉग्निटिव्ह फंक्शन आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा काय होतात, अडथळे निर्माण होतात। त्यानंतर आपलं जे ब्लड आहे ते कॉन्सन्ट्रेटेड जर झालं तर ब्रेन किडनीला मेसेज पाठवतो की पाणी बाहेर टाकणं बंद कर। त्याच्यामुळे किडनी काय करते, जे पाणी आहे ते थांबवून ठेवते शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे युरिन आउटपुट सुद्धा काय होतं, कमी होतं। त्याच पद्धतीने फ्लुइड लॉस झाल्यानंतर ब्लड जे आहे ते घट्ट किंवा थिक होतं आणि जेव्हा ब्लड थिक होतं तर आपल्या हार्टवर
प्रचंड या गोष्टीचा ताण पडतो आणि हार्टला अजून जास्त काम करावं लागतं, जोर लावावा लागतो काम करताना, आणि त्याच्यामुळं आपली पल्स रेट वाढते. कारण की आपल्या शरीराला ब्लड प्रेशरला मेंटेन ठेवायचं असतं, त्यामुळे एका बाजूला पल्स रेट वाढते. म्हणजे तुम्ही बघितलं तर सगळ्याच बाजूनी बॉडीला काय होत आहे, खूप जास्त बॉडी एफेक्ट होतीये. तर मग आता ह्याच्यावर सोल्युशन काय आहे? तर ज्यावेळेस आपण IV फ्लुइड्स वेगवेगळ्या प्रकारचे पेशंटला देतो, तर पेशंटचे जे काही इम्पेअर्ड झालेले फंक्शन्स आहेत ते आपण पूर्ववत आणू शकतो, त्यांना रिस्टोर करू शकतो. तर मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला कळलं आहे की IV फ्लुइड लावण्याची गरज का आहे ते. आता आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत, सोल्युशन आणि ऑस्मोसिस. मी महत्त्वाच्या का म्हणतीये, कारण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, सोल्युशन, ऑस्मोसिस, तर ह्या आता आपल्याला जेव्हा आपण IV फ्लुइड्स विषयी डिटेलमध्ये शिकणार आहोत, तर प्रत्येक वेळेस ह्या दोन गोष्टींचा आपल्याला उपयोग होणार आहे. सोल्युशन म्हणजे काय, तर सॉल्व्हंट, फॉर एक्झाम्पल वॉटर प्लस सोल्यूट, दॅट इज फॉर एक्झाम्पल सॉल्ट. जसं की मी एक ग्लास घेतला आहे, त्या ग्लासामध्ये मी पाणी टाकलं पिण्याचं, तर पिण्याचं पाणी हे झालं सॉल्व्हंट, आणि 1 चमचा मी मीठ घेतलं आणि ते त्याच्यात टाकलं आणि मिक्स केलं, ते विरघळलं त्याच्यामध्ये, ते तयार झालं माझं सोल्युशन. तर आता सोल्युशनचं तुम्हाला कुठं शिकायचं आहे, इंट्रावेनस फ्लुइड्सलाच आपण इंट्रावेनस सोल्युशन म्हणतो. का, कारण की हे जे इथं तुम्हाला हे जे फ्लुइड्स दिसत आहेत इथं तुम्हाला, तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो, पहिलं सॉल्व्हंट घेतो, म्हणजे काय करतो, पाणी घेतो, आणि त्याच्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा आपण इलेक्ट्रोलाइट्स टाकतो, मिक्स करतो, तेव्हा ते तयार होतं स्पेसिफिक IV सोल्युशन. मग मे बी तुम्ही म्हणू शकता नॉर्मल सलाइन सोल्युशन. का, कारण पाण्यामध्ये तुम्ही काय केलं, मीठ आणि क्लोराइड हे दोन इलेक्ट्रोलाइट टाकले आणि मिक्स केले, ते झालं 0.9% NaCl चं सोल्युशन. तर मला वाटतं हा कन्सेप्ट तुम्हाला कळला आहे. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं हे आहे की हे जे सॉल्व्हंट आहे, म्हणजे पाणी जे आहे, जेव्हा ते मूव्ह करण्याची वेळ येते शरीरामध्ये, फ्लुइडची जेव्हा मूवमेंट होते, तेव्हा फक्त हा सॉल्व्हंट पार्ट जो आहे किंवा हे जे पाणी आहे हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होतं, पण हा जो सोल्यूटचा पार्ट आहे हा मूव्ह होत नाही. आता आपण बघूया ऑस्मोसिस काय आहे. ऑस्मोसिस म्हणजे ज्यावेळेस फ्लुइड, कमी कॉन्सन्ट्रेटेड फ्लुइड मोर कॉन्सन्ट्रेटेड फ्लुइड कडे वाहतं थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन, त्याला म्हणतात ऑस्मोसिस. सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय तर आपल्याला माहित आहे, जसं की सेल आहे, तर सेलवर जे काही मेम्ब्रेन आहे तो सेमी परमिएबल असतो, म्हणजे त्याला छोटी छोटी छिद्र असतात आणि त्याच्यामध्ये पाणी काय होऊ शकतं, इकडून तिकडे वाहू शकतं, त्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणतात. तुम्हाला हे समजण्यासाठी मी सोप्या भाषेमध्ये आता सांगते. समजा आपण U आकाराची एक ट्यूब घेतलेली आहे आणि ह्या ट्यूबच्या मध्ये मी एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन टाकलेलं आहे, आणि आता मी काय केलं, दोन्ही बाजूला सॉल्व्हंट टाकलं. सॉल्व्हंट म्हणजे काय, पाणी, निव्वळ पाणी टाकलं. म्हणजे आता दोन्ही बाजूचं कॉन्सन्ट्रेशन सेम असल्यामुळं तुम्हाला दोन्ही बाजूची पाण्याची लेवल सेम दिसत असेल. पण आता मी काय केलं, इकडच्या उजव्या बाजूला 1 चमचाभर मी मीठ टाकलं त्याच्यामध्ये. तर आता इकडं मीठ टाकल्यामुळं कॉन्सन्ट्रेशन कुठलचं वाढलेलं आहे, उजव्या बाजूचं. तर थोड्या वेळाने ज्यानंतर तुम्ही ही U साइजची ट्यूब ऑब्झर्व करताल, तर तुम्हाला दिसेल की इकडच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे आणि इकडच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. कारण काय, तर ऑस्मोसिसमुळे. जसं मी तुम्हाला सांगितलं की फ्लुइड कमी कॉन्सन्ट्रेशन कडून जास्त कॉन्सन्ट्रेशन कडे सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून फ्लो करतं, आणि त्यामुळं तुम्हाला थोड्या वेळाने इकडं पाणी वाढलेलं दिसेल. सेम हीच गोष्ट ऑस्मोसिसची IV फ्लुइड मध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता मी तुम्हाला जसा पहिला प्रश्न मनुक्याचा विचारला होता, तर ते मी तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगते. मी एक पॉट घेतलं, ह्याच्यामध्ये पिण्याचं पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये मनुका टाकलं. आता मनुक्याचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त आहे,
त्याच्यामुळे पाणी कुठून कुठे फ्लो होणार, पाण्यापासून मनुक्याच्या बाजूला, आणि त्यामुळं जेव्हा तुम्ही सकाळी तो मनुका बघताल तेव्हा तुम्हाला तो फुगलेला सापडणार. का? कारण की ऑस्मोसिसच्या नियमाप्रमाणे पाणी लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून मोर कॉन्सन्ट्रेशन कडे फ्लो होतं. आता आपण आपला जो मेन टॉपिक आहे आयव्ही फ्लुइड टाइप्स हे चालू करूयात. तर जसं तुम्ही बघितलं आयव्ही फ्लुइड टाइप्सचे टोटल 3 टाइप्स आहेत. पहिला आहे कोलॉइड्स, दुसरा आहे क्रिस्टलॉइड्स आणि तिसरा आहे ब्लड प्रॉडक्ट. पण ब्लड प्रॉडक्ट बद्दल आता मी तुम्हाला शिकवणार नाहीये कारण तो वास्ट टॉपिक आहे. त्याच्यावर मी एक सेपरेट यूट्यूब व्हिडिओ बनवून डिटेलमध्ये तो आपण शिकू. आता आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत कोलॉइड्सवर आणि क्रिस्टलॉइड्सवर. तर ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? कोलॉइड्स जे असतात त्याचे मॉलिक्युल्स मोठे असतात, दे आर लार्जर इन साइज. त्याच्यामुळं काय होतं, हे जे मॉलिक्युल्स आहेत ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाही. पण क्रिस्टलॉइड्सचे जे मॉलिक्यूल आहेत ते स्मॉल असल्यामुळं ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन क्रॉस करू शकतात. त्याच्यानंतर कोलॉइड्स जे असतात तर हे महाग असतात आणि क्रिस्टलॉइड्स जे असतात ते जास्त महाग नसतात, ते स्वस्त असतात. आणखी आपण जर कोलॉइड्सच्या बाबतीमध्ये शिकायचं झालं तर ह्याच्यामुळं व्हॉल्यूम जो आहे कमी झालेला, फ्लुइड व्हॉल्यूम जो कमी झालेला आहे तो वाढतो आणि मोस्टली तो इंट्राव्हॅस्क्युलर स्पेसमध्ये हा व्हॉल्यूम वाढतो. त्याच प्रकारे कोलॉइड्स जे आहेत ते बीपी वाढवण्यासाठी मदत करतात. त्यानंतर पेशंट आहे एखादा कुपोषणाच्या स्टेटमध्ये, तर त्या पेशंटला पण कोलॉइड्स दिलं जातं. किंवा असे काही पेशंट असतात की ज्यांना जास्त प्रमाणामध्ये फ्लुइड सहन होत नाही, ते टॉलरेट करू शकत नाही लार्ज इन्फ्युजन, तर त्या पेशंट्समध्ये कोलॉइड्स द्यावं लागतं. कोलॉइड्समध्ये ह्युमन अल्ब्युमिन येतं. ह्युमन अल्ब्युमिन हे 5% आणि 25% ह्या दोन्ही प्रकारामध्ये येतं. आणि हे जे ह्युमन अल्ब्युमिन आहे हे प्लाझ्मामधून काढलेलं असतं, डिराईव्ह केलेलं असतं, काढलेलं असतं. आणि ह्याच्यामुळं समजा बर्न्स पेशंट आहे किंवा ट्रॉमाचा पेशंट आहे तर त्यांच्यामध्ये त्यांची जी प्रोटीन लेव्हल आहे तर ती तशीच स्टोअर करून ठेवायला काय होते, मदत होते. त्याच्यानंतर सेकंड जर तुम्ही बघितलं तर डेक्स्ट्रॉन आहे. तर डेक्स्ट्रॉन हे मोस्टली हायपोवॉलेमिया ट्रीट करण्यासाठी वापरतात. हायपोवॉलेमिया म्हणजे काय? पुन्हा जो काही आपल्या शरीरामध्ये प्लाझ्मा सर्क्युलेट होत आहे तर त्याचा व्हॉल्यूम काय होतो, कमी होतो, म्हणजे हायपोवॉलेमिया. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, डेक्स्ट्रॉन देतो. आणि हा व्हॉल्यूम कधी कमी होणार, जसं मे बी बर्न्सचा पेशंट असेल किंवा सर्जरीच्या वेळेस जर व्हॉल्यूम कमी झालं तर आपण डेक्स्ट्रॉन देतो. तिसरं आहे पीपीएफ म्हणजे प्लाझ्मा प्रोटीन फ्रॅक्शन. तर प्लाझ्मा प्रोटीन फ्रॅक्शन हे सुद्धा प्लाझ्मा मधून काढलेलं आहे, डिराइव्ड फ्रॉम प्लाझ्मा. आणि हे देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे तर हे हळूहळू द्यायचं आहे कारण ह्याच्यामुळं सर्क्युलेटिंग व्हॉल्यूम जो असतो तो पटकन वाढतो, त्यामुळे हे देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर हे झालं कोलॉइड्स विषयी. आता आपण बघूयात क्रिस्टलॉइड्स. तर मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतंय की वॉर्डमध्ये आपण मोस्टली कोलॉइड्स पेक्षा क्रिस्टलॉइड्स जास्त वापरतो. 90% आपण क्रिस्टलॉइड वॉर्डमध्ये वापरतो. तर आता आपण हे शिकून घेऊया. ह्याचे 3 महत्वाचे प्रकार आहेत: आयसोटॉनिक सोल्युशन, हायपोटॉनिक सोल्युशन आणि हायपरटॉनिक सोल्युशन. तर आपण एक एक करून बघूया. आता आयसोटॉनिक सोल्युशन मध्ये बघा, मी काय केलं आहे, एक भांड घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी फ्लुइड टाकलंय आणि ह्याच्यामध्ये मी सेल पण टाकली आहे. आणि सेलचं आणि फ्लुइडचं दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. इथं आपण ऑस्मोसिसचं काय बघितलं आहे, जेव्हा फ्लुइड एकीकडे कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तर कमी कॉन्सन्ट्रेशन वाला त्या जास्त कॉन्सन्ट्रेशन कडे मूव्ह होतं. पण इथं सेम कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळं काय होतं, फ्लुइड ह्या आरबीसी मध्ये पण जाऊ शकतंय आणि आरबीसी मधून ते फ्लुइड बाहेर पण येऊ शकतंय. त्याच्यामुळं थोड्या वेळाने जर तुम्ही ही आरबीसी काढून बघितली तर ही ज्या साईजची होती त्या साईजचीच तुम्हाला आढळून येणार. आता ह्याचं एक्झाम्पल बघूया. पहिला आहे 0.9% NaCl, म्हणजेच ह्याला आपण सोडियम क्लोराईड किंवा नॉर्मल सलाईन म्हणतो. ह्याच्यामध्ये 154 सोडियम असतं
आणि क्लोराईड पण 154 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर एवढा आहे. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर फक्त 2च प्रकारचे इलेक्ट्रोलाइट आहेत. मग आपण कोणकोणत्या पेशंटमध्ये 0.9% सोडियम क्लोराईड वापरतो? तर जसा पेशंट आला आहे ज्याला वॉमिटिंग होत आहे, डायरिया होत आहे, डिहायड्रेशन आहे, हॅमरेजचा पेशंट आहे, तर त्या सर्वांमध्ये आपण ते प्रेफर करतो. तसंच आपण ह्याचा वापर फ्लश म्हणून पण करू शकतो. एखादी IV लाईन अँटीबायोटिक दिलं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये अजून पण मेडिसिन दिसतंय किंवा ब्लड दिल्यानंतर तुम्हाला तिथं ब्लड दिसतंय, तर तुम्ही जेव्हा ते फ्लश करणार तर त्यावेळेस ती लाईन काय होणार, क्लीन होणार आणि ती नंतर खराब होण्याचे चान्सेस दूर होतील. त्याच पद्धतीने हे फक्त एक असं सिंगल फ्लुइड आहे जे ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळेस आपण वापरू शकतो. नाही तर आपण दुसरे कोणतेही IV फ्लुइड ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळेस वापरू शकत नाही. आता 0.9% NaCl देताना काळजी काय घ्यायची, तर जसं तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये सोडियम आहे, तर जर हार्ट डिसीजचा पेशंट असतील किंवा किडनी डिसीजचे पेशंट असतील तर त्यांना तुम्हाला काय करायचं आहे, क्लोजली ऑब्झर्व करायचं आहे. दुसरा आहे रिंगर्स लॅक्टेट. रिंगर्स लॅक्टेट मध्ये NaCl कम्पेअर केलं तर जास्त इलेक्ट्रोलाइट्स आहे, जसं सोडियम आहे, पोटॅशियम आहे, क्लोराईड आहे, कॅल्शियम आहे आणि लॅक्टेट आहे. तर रिंगर्स लॅक्टेट जे आहे, तर असं म्हणतात की रिंगर्स लॅक्टेट आपल्या शरीरातले जे ब्लड प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आहे ते आणि रिंगर्स लॅक्टेट हे दोन्ही काय होत आहे, मॅच होत आहेत एकमेकांना. हे रिंगर्स लॅक्टेट कोणकोणत्या पेशंटला दिलं जातं, तर बर्न पेशंट मध्ये हे फ्लुइड ऑफ चॉईस आहे. म्हणजे आल्या आल्या पुढचा मागचा विचार नाही करायचा, लावून टाकायचा RL त्या पेशंट्सला. त्यानंतर काही पेशंट्स आहे ज्यांच्यामध्ये ॲक्यूट ब्लड लॉस झालेला आहे, पुन्हा हायपोवॉलेमिया म्हणजे व्हॉल्यूम कमी झालेला आहे, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सचा पेशंट, तर अशा वेळेस आपण रिंगर लॅक्टेट त्यांच्यामध्ये देतो. आता रिंगर लॅक्टेट कोणत्या पेशंटमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, तर ज्या पेशंटचा pH 7.5 पेक्षा जास्त आहे त्यांना आपण देत नाही. किंवा एखादा पेशंट लिव्हर डिसीजचा असेल तर त्यांना आपण देत नाही. का नाही देत, कारण ह्याच्यामध्ये लॅक्टेट असतं आणि हे लॅक्टेट फक्त लिव्हर मध्येच मेटाबॉलाइज होतं. पण जर लिव्हर व्यवस्थित काम करत नसेल तर हे लॅक्टेट मेटाबॉलाइज प्रॉपर पद्धतीने होणार नाही, तर त्या पेशंटमध्ये आपण देऊ शकत नाही. तिसरा आहे 5% डेक्स्ट्रोज. जसं तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये ग्लुकोज आहे 50 आणि 200 कॅलरीज आहेत. तर मोस्टली 5% डेक्स्ट्रोज हे मेंटेनन्स फ्लुइड म्हणून वापरलं जातं. एखादा पेशंट रात्रभर NBM आहे, उद्या सर्जरी आहे, तिकडं पाठवताना त्याचं कॅलरीज मेंटेन करण्यासाठी 5% डेक्स्ट्रोज दिला जातो. किंवा हायपोग्लायसेमियाचा पेशंट आहे ज्याची शुगर लेवल कमी झाली आहे, त्याला आपण 5% डेक्स्ट्रोज देऊ शकतो. आणि आता काळजी काय घ्यायची आहे, जसं ह्याच्यामध्ये ग्लुकोज असल्यामुळं जर एखाद्या पेशंटला डायबेटीजचा आहे किंवा ग्लुकोज लेवल वर जाण्याचे चान्सेस आहेत, तर त्या पेशंटमध्ये तुम्हाला क्लोज वॉच ठेवायचा आहे पेशंटवर. तर आयसोटॉनिकचं तुम्हाला कन्सेप्ट समजलं आहे. नेक्स्ट आहे हायपोटॉनिक. आता इथं पण मी डायग्राम काढते आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता स्टार्टिंगला की तुम्हाला येणारी एक व्यवस्थित रिंग आहे जी तुम्ही काढून ठेवली आहे आंघोळीला जाण्या अगोदर, आणि आंघोळीवरून आल्यावर जेव्हा तुम्ही ती रिंग घालण्याचा प्रयत्न करता तेव्हा ती रिंग तुमच्या बोटात जातच नाही किंवा घालण्यासाठी तुम्हाला खूप त्रास होतो, तुम्हाला पुश करावं लागतं ते. तर असं का होतं, तर हायपोटॉनिक रिॲक्शन होतीये. तर इथं बघा मी फ्लुइड घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये RBC टाकली आहे, पण RBCचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे फ्लुइड पेक्षा, त्यामुळं फ्लुइड लो कॉन्सन्ट्रेशन कडून मोर कॉन्सन्ट्रेशन कडे जाणार आणि थोड्या वेळाने तुम्ही बघितलं तर ती RBC बाहेर काढल्यानंतर ती काय झालेली असणार आहे, स्वेल झालेली असणार आहे. आता ह्याचं आणि रिंगचं आणि आंघोळीचा काय रिलेशन आहे, तर जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा तुम्ही जे पाणी वापरता ते पिण्याचं पाणी असतं, म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात का, नाही. पण तुमचं जे स्किनची लेअर आहे हे सर्व सेल्सनी बनलेली आहे आणि ह्या सेल्समध्ये जे फ्लुइड आहे तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. त्यामुळं जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये डुबताय तर तेव्हा फ्लुइड कुठून कुठे वाहतं, तर तुमच्या अंगावर जे पाणी पडतं ते तुमच्या वरच्या स्किनच्या लेअरमध्ये जातं आणि त्याच्यामुळं तुमचा वरचा स्किनचा लेअर फुगतो. आणि सेम तुम्हाला हे एक्झाम्पल कधी दिसेल, जेव्हा तुम्ही जास्त वेळ भांडी घासून आलाय किंवा धुणं धुवून आलाय आणि तुम्ही बांगडी घालण्याचा प्रयत्न करा जी चांगली येते
तुम्हाला घालायला खूप त्रास होईल. तर हे हायपोटॉनिकचं उदाहरण आहे. आता ह्याचे दोन एक्झाम्पल्स आहे. पहिला आहे 0.45% NaCl. तर हे जे आहे ह्याला हाफ नॉर्मल सलाईन पण म्हटलं जातं. तर हे कोणकोणत्या पेशंट्सला देतात, तर पुन्हा हायपोवॉलेमिया म्हणजे ज्याचं व्हॉल्यूम कमी झालं आहे किंवा ज्याची सोडियम लेवल वाढलेली आहे त्याला आपण म्हणतो हायपर नॅट्रेमियाचा पेशंट. तर त्याच्यामध्ये 0.45% NaCl दिलं जातं. दुसरं आहे 0.225% NaCl. तर हे कुणामध्ये वापरलं जातं, तर पिडॅट्रिक पेशंटमध्ये मेंटेनन्स फ्लुइड म्हणून हा IV पॉइंट दिला जातो. तर मला वाटतंय हायपोटॉनिक तुम्हाला समजलं असेल. तिसरा आहे हायपर टॉनिक रिॲक्शन. आता इथं पुन्हा मी एक डायग्राम काढणार आहे आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला जो तिसरा प्रश्न विचारला होता की तुम्ही बीचवर पाण्यामध्ये खेळता भरपूर वेळ आणि तिथून बाहेर आल्यानंतर तुम्हाला तुमची स्किन ड्राय का वाटते, तर त्याचं रिझन तिथं हायपरटॉनिक रिॲक्शन होते. कशी बघा, इथं मी फ्लुइड घेतलेला आहे आणि असं समजा की हा आहे समुद्र आणि ह्याच्यामध्ये हे आहात तुम्ही जे पाण्यामध्ये खेळत आहात. आता समुद्राचं पाणी हे प्रचंड खारं असतं, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं, खूप जास्त हाय झालं. पण आपल्या स्किनच्या वरच्या लेअरचे जे सेल्स आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन इतकं हाय आहे का, मुळीच नाही. त्यामुळं पाणी कुठून कुठं मूव्ह होणार, लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे आपल्या बॉडीच्या स्किन कडून समुद्राच्या बाजूला. आता तुम्ही असं मुळीच इमॅजिन करू नका की कारंज लावल्यासारखं तुमच्या शरीरातून पाणी बाहेर पडतंय. नाही, ही तुमच्या डोळ्यांनी न दिसणारी प्रक्रिया आहे. पण हे झाल्यानंतर मात्र ही गोष्ट झालीये हे आपल्या लक्षात येतं. तर आता काय झालं, तुमच्या स्किनचा वरचा जो सेल्स आहे त्याच्यातलं सगळं पाणी कुठं गेलं, समुद्राच्या बाजूला. आणि त्यामुळं जेव्हा तुम्ही समुद्रातून बाहेर येता तेव्हा तुम्हाला तुमचं स्किन काय झालेली दिसती, श्रिंक. आणि इथं मी RBC टाकलेली जेव्हा बाहेर काढली तेव्हा काय दिसले चेंजेस, ती श्रिंक झाली आहे. तर आता मी तुम्हाला मेडिकल नॉलेजशी रिलेटेड एक एक्झाम्पल देते. जसं की सेरेब्रल इडिमाचा पेशंट जर आपल्याकडे आला तर ऑब्व्हियस त्याच्या मेंदूला सूज आलेली असती आणि त्याची प्रत्येक सेल आहे त्याच्यापेक्षा साईजपेक्षा स्वेलिंग आल्यामुळे मोठी झालेली असती. पण ज्यावेळेस आपण 3% NaCl त्या पेशंटला लावतो तर जर तुमच्या लक्षात येईल 3. NaCl म्हणजे हे किती जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 513 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर एवढं सोडियम आहे आणि 1030 इतकं जास्त क्लोराईड आहे. तर ज्यावेळेस तुम्ही त्या पेशंटमध्ये 3% NaCl चालू करता समजा इकडून, तर काय होणार, फ्लुइड कुठून कुठे वाहणार, मूव्ह करणार लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळे सेल मधून हे फ्लुइड कुठं इकडच्या बाजूला फ्लो होतं आणि जी तुमची स्वलन झालेली सेल आहे तर ती काय होती, हळूहळू 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 काय होती, नॉर्मल साईजला यायला मदत होती. तर मला वाटतंय हायपरटॉनिक विषयी पण तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर झाले असतील. पुढचं ह्याच्यामध्ये 3% NaCl आपण बघितलं. पुढचं आहे डेक्स्ट्रोज 10%. तर एखादा पेशंट 12-24 तासापेक्षा जास्त वेळ उपाशी आहे तर त्याच्या बॉडीमध्ये काय होतं, केटन बॉडीज रिलीज व्हायला चालू होते. तर त्या पेशंटमध्ये आपण डेक्स्ट्रोज 10% देतो. आणि डेक्स्ट्रोज 50% एखादा हायपोग्लायसेमियाचा पेशंट आला आहे तर त्याला आपण डेक्स्ट्रोज 50% देतो. तर मला वाटतंय तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते आज क्लिअर झाले असतील. फक्त माझ्या बाजूनी मी सर्वांना एक रिक्वेस्ट करू इच्छिते की ज्याही वेळेस तुम्ही वॉर्डमध्ये पेशंटला कोणत्याही प्रकारचं सलाईन लावता तर ते लावताना तुम्ही प्लीज त्याच्यावरचे कॉम्पोजिशन वाचत जा आणि आता हे शिकवलेल्या नॉलेजचा उपयोग करा. पेशंट आल्यानंतर जेव्हा तुम्ही केस स्टडीसाठी पण पेशंट घेता तर डॉक्टरनी ऑर्डर लिहिण्याच्या अगोदर प्रयत्न करा तुम्हाला त्याचं उत्तर येत आहे का, की कोणत्या पेशंटला आता मी कोणतं फ्लुइड द्यायला लावलं. आणि जर तुमचं आणि डॉक्टरांचं उत्तर मॅच झालं तर माझं लेक्चर सक्सेसफुल झालंय असं मी समजतीये. आता शेवटचा पॉइंट, नर्सिंग कन्सिडरेशन. म्हणजे आपल्याला हे IV फ्लुइड देण्या अगोदर नर्सिंग पॉइंट ऑफ व्ह्यूनी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर पहिलं जसं कोलॉइडमुळे ॲलर्जिक रिॲक्शन येऊ शकते, त्यामुळं कोलॉइड्स देताना बी कॉशियस. त्यानंतर आपण बघूया
की हायपोटॉनिक सोल्युशन. हायपोटॉनिक मध्ये आपण काय बघितलं होतं, सेल जेव्हा आपण ह्याच्यात टाकली होती फ्लुइड मध्ये ती स्वलन झाली होती. म्हणून ज्यावेळेस तुम्ही हायपोटॉनिक सोल्युशन देता, जर ते जास्त प्रमाणामध्ये गेलं तर पेशंटचं काय होईल, इंट्राक्रेनियल प्रेशर वाढेल आणि त्याच्यामुळं पेशंटला सेरेब्रल इडिमाचा त्रास होऊ शकतो. तर त्यामुळं पेशंटवर काय करायचं आहे, कंटिन्यू लक्ष ठेवायचं आहे. तिसरं आहे हायपरटॉनिक सोल्युशन. तर हायपरटॉनिक सोल्युशनच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की पेशंट हायपर वॉलेमिया म्हणजे त्याचा व्हॉल्यूम वाढायला नको ह्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. आता हे तुमच्या कसं काय लक्षात येईल, जर पेशंटच्या पायाला, हाताला, तोंडाला, चेहऱ्याला सूज आली आहे तर तुम्हाला कळेल. तुम्ही बीपी चेक केलं तर बीपी वाढलेला असेल पेशंटचं, तर तुम्हाला लगेच कळेल की पेशंट हायपर वॉलेमियामध्ये चाललेला आहे का काय. तर हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. आणि हायपरटॉनिक जे सलाईन आहे ते आपण कधीच पेरिफेरली देत नाही, कारण ते ज्या ब्लड वेसल्स आहे तिथं इरिटेशन पण होतं आणि ते डॅमेज पण करू शकतात. आणि प्रत्येक सलाईन देण्याच्या अगोदर महत्वाचं म्हणजे तुम्हाला जो बेसलाईन डेटा आहे तर तो डॉक्युमेंट करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पेशंटचे व्हायटल पॅरामीटर्स चेक करायचे आहे, आउटपुट चेक करायचं आहे, पेशंटला चालू असताना आयव्ही फ्लुइड, बंद केल्यानंतर तुम्हाला पेशंटला ऑब्झर्व करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या डॉक्टरांनी लिहिलेल्या ऑर्डर आहेत त्या व्हेरीफाय करायच्या आहे 2-3 वेळेस आणि त्यानंतरच कन्फर्म करून सलाईन लावायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला जी हेल्थ हिस्ट्री आहे पेशंटची ती पण असेस करत राहायची आहे. तर मला वाटतंय आजचा टॉपिक तुम्हाला एकदम व्यवस्थित समजला असेल आणि तुम्हाला तुमच्या डे टू डे प्रॅक्टिकल लाईफमध्ये ह्याचा उपयोग होईल. मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. जर तुम्हाला असं वाटत असेल काही आणखी वेगवेगळ्या टॉपिक्सवर मी कोणकोणत्या टॉपिक्सवर बनवावेत व्हिडिओ ते मला जरूर तुम्ही कळवा. मी ते लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच.